मागील 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके नवनाथ वाघमाऱ्यांचं उपोषण सुरूच. हाकेंची स्थिती पाहून वडट्टीवार भाऊ ओबीसीच्या हक्कासाठी लढत राहणार, विजय वडट्टीवार ठाम. सरकारचं शिष्टमंडळ उद्या ओबीसी उपोषण करताना भेटणार. मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरून वडट्टीवारांना माहिती. तब्येतीची काळजी घ्या, शिंदेंचं उपोषण करताना आवाहन. जरांगेंच्या मागण्या वाढत चालल्या आहेत. सगळे सोयरे कोर्टात टिकणारच नाही, गिरीश महाजनांचं विधान. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मनसेची बैठक. अमित ठाकरे वरळीतून विधानसभा लढण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बैठक. निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चेची शक्यता. नीटच्या वेळेस झालेला घोळ अंगलट येऊ नये म्हणून कातडी बचाव हालचाल. आदित्य ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका. शिवरायांची तलवार ही लवकरच महाराष्ट्रात येईल. शिवराज्याभिषेक सोहळा दरम्यान मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. बिहारमध्ये एससी एसटी ओबीसींच्या 65% आरक्षणाचा निर्णय रद्द. नितीश कुमार सरकारला मोठा धक्का. पाटणा हायकोर्टाकडून आरक्षणाचा निर्णय रद्द. संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित नवऱ्यांची पिंपळ पौर्णिमा. पत्नी पीडित संघटनेच्या सदस्यांकडून पिंपळाला उलट्या फेऱ्या. पोलीस भरती विरोधातील आंदोलनाला धंगेकरांचा पाठिंबा. धंगेकरांनी घेतली आंदोलक उमेदवारांची भेट. रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा. बच्चू कडूंकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची शाळा. शेतातील नादुरुस्त डीपींबाबत बच्चू कडू आक्रमक. शुक्रवारी छगन भुजबळ बडीकोत्रीला जाणार. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंची घेणार भेट. 25 जूनला काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक. विधान परिषद निवडणूक उमेदवार निश्चितीवर बैठक. नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक. आंदोलकांनी नांदेड लातूर महामार्गावर रोखला. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन. हिंगोलीच्या जोडतळा गावाच्या ग्रामपंचायतीसमोर उपसरपंचाचं अनोखं आंदोलन. विविध कामांच्या मागणीसाठी खड्ड्यामध्ये गाडून घेत केलं अनोखं आंदोलन. मावळच्या वडगावमध्ये गावकऱ्यांचा रस्ता रोको. जुन्या मुंबई पुणे हायवेवर आंदोलन. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम अजूनही अपूर्णच. आषाढी वारी सोहळा तोंडावर, मात्र मंदिराचं काम अपूर्ण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतीची कामं सुरू. बळीराजा सुखावला. नंदुरबारच्या धळगावमध्ये मुसळधार पाऊस. नगरपंचायतीनं नाले सफाई न केल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीत बचाव पथकाचे प्रात्यक्षिक. सांगलीत एनडीआरएफ पथक दाखल. उल्हासनगरमध्ये भर पावसात महापालिकेकडून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न. पालिका प्रशासनाचा अजब कारभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.